आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजकाल बघितलं तर आरोग्याविषयीच्या माहितीचा अक्षरशः महापूर आलेला आहे. हो, अगदी. रोज नवीन काहीतरी ऐकायला मिळतं. बरोबर ना? रोज सकाळी कोणीतरी नवीन फॅट डाएट घेऊन येतं किंवा अमुक एक गोष्ट खावी आणि तमुक टाळावी असे सल्ले दिले जातात. आणि या सगळ्या गोंधळात नेमकं काय ऐकावं आणि काय टाळावं असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. नक्कीच. हीच अडचण ओळखून आजची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आज आपण मुकेश बन्सल लिखित हॅकिंग हेल्थ या पुस्तकातील विचारांचं आणि सिद्धांतांचं सविस्तर परीक्षण करणार आहोत. या पुस्तकाची एक अतिशय लक्षवेधी टॅगलाईन आहे, "दी ओनली बुक युल एव्हर नीड टू लिव्ह युअर हेल्दीएस्ट लाईफ." म्हणजे निरोगी जीवन जगण्यासाठी माणसाला फक्त याच एका पुस्तकाची गरज भासू शकते असा यामागील विचार आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य मिशन हेच आहे की कोणतेही क्विक फिक्सेस किंवा फॅट डाएट प्लॅन न देता जीवनशैलीत सुधारणा करण्यावर भर देणारी ही सिस्टम बेस्ड पद्धत नेमकी काय आहे हे उलगडून दाखवणं. आणि आपण यासाठीच इथे आहोत. या विषयाचा एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ असा आहे की हे पुस्तक केवळ वजन काट्यावरील आकडा कमी करण्यापुरतं मर्यादित नाहीये. आरोग्याकडे पाहण्याचा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यातून मिळतो. हो, कारण अनेकदा आरोग्याला एका संकुचित दृष्टिकोनातून पाहिलं जातं, जसं की फक्त जिममध्ये जाऊन घाम गाळणं किंवा जेवण अत्यंत कमी करणं. खरे, पण हे पुस्तक एका व्यापक यंत्रणेची म्हणजेच एका सिस्टेमची ओळख करून देतं, जी खऱ्या अर्थाने शाश्वत बदलांसाठी आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपण हे सविस्तर समजून घेऊया. जेव्हा आपण आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा बहुतांश वेळा चर्चा फक्त कॅलरीज इन आणि कॅलरीज आउट यावरच येऊन थांबते. मुळात हाच एक मोठा गैरसमज आहे. हो, पण या पुस्तकानुसार आरोग्य म्हणजे फक्त वजन काटा नसून तो 5 प्रमुख स्तंभांचा पाया आहे. हे वाचून मला एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. आणि ते 5 स्तंभ अतिशय वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून मांडले आहेत. ते स्तंभ कोणते आहेत ते आपण सांगूया. नक्कीच. ते स्तंभ आहेत झोप किंवा स्लीप, आहार म्हणजे न्यूट्रिशन, हालचाल आणि व्यायाम ज्याला आपण मूव्हमेंट म्हणतो शरीराची, रिकव्हरी आणि मनस्थिती म्हणजेच माइंडसेट. म्हणजे आपण या 5 गोष्टींना एका इमारतीच्या पायासारखे पाहू शकतो. हो, आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की या पुस्तकाने आरोग्याला एका संपूर्ण यंत्रणेसारखे पाहिले आहे. याचा अर्थ असा की जर या 5 स्तंभांपैकी एकही स्तंभ कमकुवत झाला तर त्या संपूर्ण यंत्रणेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. पण मग इथे एक शंका येते. आपण अनेकदा बघतो की काही लोक फक्त आहारावर खूप लक्ष केंद्रित करतात आणि तरीही त्यांना रिझल्ट्स मिळतात. मग हे 5ही स्तंभ एकाच वेळी सांभाळणे खरोखरच गरजेचे आहे का? एखाद्याने फक्त आहारावर लक्ष दिलं तर चालत नाही का? हा खूप चांगला प्रश्न आहे. तात्पुरत्या परिणामांसाठी कदाचित फक्त आहार बदलणे काम करेलही, पण दीर्घकालीन आरोग्याचा विचार केला तर ही एक जोडलेली साखळी आहे. म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर परिणाम होतो करतं. यामागील विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. झोप कमी झाल्यावर शरीरात ताणतणाव वाढवणारे कॉर्टिसॉल हे हॉर्मोन वाढते आणि त्याचवेळी घर्लिन नावाचं भूक वाढवणारे हॉर्मोनही वाढते. अच्छा, म्हणजे यामुळे जागरण झाल्यावर दुसऱ्या दिवशी गोड किंवा जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा होते. नक्कीच. म्हणजे मुळात समस्या आहाराची नसून ती अपुऱ्या झोपेची असते. म्हणूनच ही एक जोडलेली सिस्टीम आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हे हॉर्मोनचे गणित ऐकल्यावर झोपेचं महत्त्व अधिक स्पष्ट होते. हो, कारण पुस्तकाने झोपेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दर्जेदार झोपेशिवाय फॅट लॉस, फोकस आणि एनर्जी यापैकी काहीच साध्य होऊ शकत नाही. ही स्लीप फर्स्ट अप्रोच संकल्पना खरोखरच विचार करायला लावणारी आहे. पण आजच्या हसल कल्चरमध्ये जिथे 14-14 तास काम करणं, रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर बसणं याला यशाचं गमक मानलं जातं, तिथे स्लीप फर्स्ट हे खरोखरच प्रॅक्टिकल आहे का? हाच तर आजच्या जीवनशैलीतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. आपण कमी झोप घेण्याला गौरवायला लागलो आहोत, पण विज्ञानानुसार जेव्हा शरीर झोपेत असते तेव्हाच ते खऱ्या अर्थाने रिकव्हर होते. म्हणजे स्नायूंची डागडुजी होणं आणि मेंदूतील नको असलेली माहिती पुसून टाकली जाणं. अगदी. जर पुरेशी झोप नसेल तर फॅट लॉसची प्रक्रिया जवळजवळ थांबते, कारण शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये किंवा तग धरून राहण्याच्या स्थितीत जाते. मग यावर उपाय म्हणून लेखक काय सुचवतात? यावर उपाय म्हणून लेखक मोटिवेशनवर अवलंबून न राहता मायक्रो हॅबिट्स किंवा अत्यंत छोट्या सवयींवर भर देतात. म्हणजे नववर्षाचे मोठे संकल्प करून अचानक जीवनशैली बदलण्यापेक्षा छोट्या बदलांवर लक्ष केंद्रित करणं. कारण मोठे संकल्प सहसा 2-3 आठवड्यातच मोडतात असा अनेकांचा अनुभव असतो. नक्कीच.
मोटिवेशन ही एक तात्पुरती भावना आहे. ती आज आहे, उद्या नसेल. पण लहान आणि सातत्यपूर्ण सवयी टिकून राहतात आणि त्या नकळतपणे जीवनशैलीचा भाग बनतात. पुस्तकात याची काही उदाहरणे आहेत का? हो, पुस्तकात काही अतिशय साधी पण प्रभावी उदाहरणे दिली आहेत. जसे की रात्री अचानक 10 वाजता झोपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सध्याच्या झोपेच्या वेळेपेक्षा फक्त 15 मिनिटे आधी झोपायला जाणे. आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करणे. बरोबर. झोपण्यापूर्वी 1 तास आधी मोबाईल किंवा कोणताही स्क्रीन बंद करणे. या छोट्या सवयी सुरुवातीला अगदी क्षुल्लक वाटतात. पण याच छोट्या सवयी दीर्घकाळात मोठा बदल घडवतात, बरोबर? आपण जर याला कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याजाच्या नियमाशी जोडले तर हे अधिक सोपे वाटते. अगदी अचूक. समजा रोज फक्त 20 मिनिटं चालण्याचा निर्णय घेतला तर एका आठवड्यात किंवा महिन्यात त्याचे फायदे कदाचित दिसणार नाहीत. पण वर्षभरात हजारो मिनिटे अतिरिक्त चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य आणि चयापचय क्रियेत मोठा बदल होऊ शकतो. होय. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हे कंपाऊंडिंग फक्त शारीरिक पातळीवर नाही तर मानसिक पातळीवरही काम करते. रोज एक छोटी कृती पूर्ण केल्यावर मिळणारा आत्मविश्वास पुढील मोठ्या कृतींसाठी ऊर्जा देतो. आता आपण आहाराच्या म्हणजेच न्यूट्रिशनच्या स्तंभाकडे वळूया. भारतीय आहाराच्या संदर्भात नेहमी एक चर्चा ऐकायला मिळते की आपल्या जेवणात पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात आणि प्रथिनांचं प्रमाण खूप कमी असते. हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. भारतीय आहारात पोळी, भात, इडली, डोसा यांसारख्या पदार्थांचे वर्चस्व असते, जे प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स देतात. ऊर्जा मिळवण्यासाठी हे आवश्यक आहेत, पण स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी प्रोटीन्स लागतात. मग या पुस्तकात भारतीय जीवनशैलीच्या अनुषंगाने आहाराबद्दल काय विशेष मांडणी केली आहे? लेखकाने कोणताही परदेशी किंवा फॅट डाएट आपल्यावर लादलेला नाही. त्याऐवजी आपल्या नेहमीच्या घरगुती आहारातच प्रोटीन्सचे प्रमाण कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजे आपला रोजचाच आहार, पण थोडा स्मार्ट पद्धतीने. हो, डाळी, पनीर, सोयाबीन किंवा मांसाहार करत असल्यास अंडी आणि चिकन यांचा समावेश प्रत्येक जेवणात असणे गरजेचे आहे, असे लेखक सुचवतात. म्हणजे आवडते पदार्थ पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही, तर ताटातील पदार्थांचे प्रमाण किंवा पोर्शन कंट्रोल आणि संतुलन साधणे महत्वाचे आहे. अगदी बरोबर. हे निश्चितच जास्त सस्टेनेबल किंवा दीर्घकाळ पाळता येण्यासारखे वाटते. कारण अचानक सगळं खाणं बंद केलं तर काही दिवसांनी माणूस पुन्हा जुन्याच सवयींकडे वळण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच लेखकाने आहाराकडे एक गणितीय पण लवचिक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला आहे. शरीराला किती इंधनाची गरज आहे आणि आपण कोणते इंधन देत आहोत याचे संतुलन साधणे हाच यातील मुख्य गाभा आहे. आहारासोबतच हालचाल आणि व्यायाम हा तिसरा स्तंभ येतो. व्यायामाच्या बाबतीत एक सर्वसामान्य समज असा असतो की वजन कमी करायचं असेल तर फक्त पळावे, सायकल चालवावे किंवा भरपूर कार्डिओ करावा. हा समज खूप रूढ झाला आहे. पण या पुस्तकात स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच वजन उचलण्याच्या व्यायामाला खूप महत्त्व दिले आहे. हा दृष्टिकोन थोडा वेगळा वाटतो. फक्त कार्डिओ का पुरेसा नाही? कार्डिओ हृदयाच्या आरोग्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी उत्तम आहे, यात शंका नाही. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होते. आणि स्नायू असणं इतके महत्वाचे का आहे? या प्रक्रियेला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर स्नायू हे शरीरातील इंजिनसारखे काम करतात. जितके जास्त स्नायू तितके शरीराचे मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया वेगवान असते. याचा अर्थ असा की जेव्हा कोणी आराम करत असते किंवा झोपलेले असते तेव्हाही त्यांचे शरीर जास्त कॅलरीज बर्न करत असते. अगदी बरोबर. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपण एक प्रकारे शरीराचे इंजिन मोठे करत आहोत, जेणेकरून ते अधिक ऊर्जा वापरेल. आणि वाढत्या वयासोबत येणाऱ्या समस्यांवरही याचा काही फायदा होतो का? नक्कीच. वाढत्या वयासोबत विशेषतः 30व्या वर्षानंतर शरीरातील स्नायूंचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणतात. यामुळेच हाडे ठिसूळ होऊ लागतात का? हो, पण स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे हाडांची घनता वाढते आणि स्नायू टिकून राहतात. एक प्रकारे वृद्धत्वाची किंवा एजिंगची प्रक्रिया संथ करण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. व्यायामाच्या या तांत्रिक बाजू समजून घेत असतानाच पुस्तकातील एका महत्त्वाच्या तत्वाकडे लक्ष जाते: डेटा ड्रिव्हन हेल्थ. हो, हा पुस्तकाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. जे मोजता येतं ते सुधारता येतं हे व्यवस्थापनातील सूत्र लेखकाने आरोग्याला लावले आहे. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की जेव्हा मी चालायला जातो किंवा व्यायाम करतो तेव्हा नक्की किती कॅलरीज बर्न केल्या किंवा किती पावले चाललो याचा अचूक अंदाज येत नाही. म्हणूनच डेटा ड्रिव्हन हेल्थ हा या सिस्टमचा एक महत्त्वाचा कणा आहे. आपण अनेकदा गृहीत धरतो की आपण योग्य आहार घेत आहोत किंवा पुरेशी झोप घेत आहोत.
पण जेव्हा आपण या गोष्टींची नोंद ठेवायला सुरुवात करतो तेव्हा खरा आरसा समोर येतो. लेखकाने प्रामुख्याने 4 गोष्टी ट्रॅक किंवा मोजायला सांगितल्या आहेत. पहिली, दिवसभरातील पावले किंवा स्टेप्स. दुसरी, रात्रीच्या झोपेचे तास. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहारातील प्रोटीनचे प्रमाण. हो, आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बॉडी कंपोजिशन. बॉडी कंपोजिशन म्हणजे नुसते वजन काट्यावरील वजन नाही, बरोबर? कारण वजन काट्यावर फक्त आकडा दिसतो, पण त्यात फॅट किती आणि स्नायू किती हे समजत नाही. अगदी अचूक. 2 व्यक्तींचे वजन सारखेच असू शकते, पण एकाच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असू शकते आणि दुसऱ्याच्या शरीरात स्नायूंचे. त्यामुळे फक्त वजनावर अवलंबून न राहता शरीरातील फॅट आणि मसलचे प्रमाण मोजणे जास्त अचूक माहिती देते. हो, आणि या डेटाच्या आधारे जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणे सोपे जाते. आपण आत्तापर्यंत झोप, आहार आणि व्यायाम या 3 स्तंभांवर सविस्तर चर्चा केली. पण या सिस्टीमचे उरलेले 2 स्तंभ, रिकव्हरी आणि माइंडसेट, हे तितकेच महत्वाचे आहेत. खरं तर ते अधिक दुर्लक्षित आहेत. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकाला सतत कामाचा ताण असतो, तिथे रिकव्हरीला दुय्यम स्थान दिले जाते. पुस्तकात याबद्दल काय सांगितले आहे? रिकव्हरी म्हणजे फक्त झोप नाही. कामाच्या ताणामुळे आपली मज्जासंस्था सतत एका फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये असते. म्हणजेच शरीर सतत एका दबावाखाली असते. मग यातून बाहेर येण्यासाठी काय करायला हवे? यातून बाहेर येण्यासाठी ॲक्टिव्ह रिकव्हरीची गरज असते. यात ध्यान, दीर्घ श्वसन किंवा निसर्गात वेळ घालवणे यांसारख्या गोष्टी येतात. शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढणे म्हणजे रिकव्हरी. बरोबर. जर आपण शरीराला सतत वेगाने पळवत राहिलो आणि त्याला थंड होण्याची वेळच दिली नाही, तर शेवटी इंजिन खराब होणारच. आणि म्हणूनच इथे माइंडसेट किंवा मनस्थितीचा स्तंभ महत्वाचा ठरतो. कारण हे सगळे बदल 1 किंवा 2 दिवसांसाठी नाही, तर आयुष्यभरासाठी करायचे आहेत. आणि यासाठी योग्य मानसिकता असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मला काहीतरी सिद्ध करायचे आहे असा असेल, तर ते टिकवणं कठीण जाते. आरोग्याला एक प्रोजेक्ट म्हणून न पाहता ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे, हे स्वीकारणे म्हणजेच योग्य माइंडसेट. अगदी. जेव्हा आपण स्वतःच्या शरीराचा आदर करायला शिकतो, तेव्हा जंक फूड टाळणे किंवा व्यायामासाठी वेळ काढणे ही शिक्षा वाटत नाही, तर ती स्वतःची घेतलेली काळजी वाटते. आणि हा मानसिक बदलच खऱ्या अर्थाने शाश्वत यश देतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? या 5 स्तंभांचं सखोल विश्लेषण केल्यावर या संपूर्ण दृष्टिकोनाची एक स्पष्ट चौकट डोळ्यांसमोर उभी राहते. पण कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. पुस्तकाचे व्यावहारिक फायदे अनेक आहेत, जसे की याची सोपी भाषा, यात दिलेली प्रॅक्टिकल टूल्स आणि विशेषतः भारतीय जीवनशैलीला साजेसे असलेले उदाहरणे. हे सर्व खूप उपयुक्त आहे. पण या पुस्तकाच्या काही मर्यादा आहेत का? निष्पक्षपातीपणे विचार केला तर काही मर्यादा नक्कीच जाणवतात. जसे की उदाहरणार्थ, ज्यांनी फिटनेसच्या प्रवासाला नुकतीच सुरुवात केली आहे, त्यांना बॉडी कंपोजिशन ट्रॅक करणे किंवा हॉर्मोन्सचं संतुलन समजून घेणं थोडं गुंतागुंतीचे किंवा ॲडव्हान्स्ड वाटू शकते. हे खरंय. आणि आहाराबद्दल काय? आहाराच्या बाबतीत लेखकाने चांगली फ्रेमवर्क दिली असली तरी न्यूट्रिशन हा विषय इतका विस्तृत आहे की प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यावर अजून थोडी सखोल माहिती असती तर हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले असते असे वाटते. हो, कारण कोणाला थायरॉइडचा त्रास असू शकतो, तर कोणाला मधुमेहाचा. अशावेळी वन साइज फिट्स ऑल हा नियम लागू होत नाही. त्यामुळे अशा विशिष्ट परिस्थितीत वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच श्रेयस्कर ठरते. मग हे पुस्तक नक्की कोणासाठी आहे? जे लोक कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत, सतत लॅपटॉपसमोर बसून काम करतात, किंवा जे अतिशय व्यस्त उद्योजक आहेत, अशा लोकांसाठी हे उपयुक्त आहे का? होय, त्यांच्यासाठी हे पुस्तक एका उत्तम गाईडसारखं काम करेल. आणि विशेषतः जे 30च्या पुढचे लोक आहेत, ज्यांच्या शरीराचे मेटाबॉलिझम आता थोडे संथ व्हायला सुरुवात झाली आहे, त्यांना या सिस्टम बेस्ड पद्धतीचा खूप फायदा होईल. कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट्स न शोधता आरोग्यात एक सस्टेनेबल किंवा दीर्घकाळ टिकणारा बदल शोधणारा प्रत्येकासाठी हे एक उत्तम साधन आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचे तर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा असा गोषवारा देऊ शकतो की हॅकिंग हेल्थ हे 2 महिन्यात वजन कमी करून नंतर पुन्हा जुन्याच सवयींकडे नेणारं फॅट डाएट पुस्तक नाही. मुळीच नाही. त्याऐवजी हे वजन नियंत्रण, रात्रीची शांत झोप, दिवसभर टिकणारी ऊर्जा, एक मजबूत शरीर आणि अत्यंत स्पष्ट मनस्थिती मिळवण्यासाठीचा एक लाँग टर्म ब्लूप्रिंट आहे. हे एक असं डिझाईन आहे जे आयुष्यभर वापरता येऊ शकतं. पण हे सर्व ऐकल्यावर आणि हे डेटा ड्रिव्हन पद्धतीवर चर्चा केल्यावर यामुळे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न?
आपण मगाशी डेटा ड्रिव्हन हेल्थबद्दल बोललो. पुस्तकाने पावले मोजणे आणि झोप ट्रॅक करणे यावर खूप भर दिला आहे. सध्याच्या काळात स्मार्ट वॉचेस आणि ॲप्सचा वापर खूप वाढला आहे. हो, श्वास, झोप, भूक या सगळ्यासाठी स्क्रीनकडे बघण्याची सवय लागली आहे. पण या यंत्रांवर पूर्णपणे अवलंबून राहिल्यामुळे माणसाच्या शरीराचे स्वतःचे जे नैसर्गिक संकेत असतात, जे नॅचरल इंड्युशन असते, ते ऐकायला आपण विसरता तर नाही आहोत ना? हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हां, खरोखरच एक विरोधाभास आहे. म्हणजे आपण आरोग्याला हॅक करण्यासाठी एका सिस्टीमचा वापर करत आहोत, पण त्याचवेळी आपल्या शरीराची जी सर्वात नैसर्गिक सिस्टीम आहे, तिच्याशी आपला संपर्क तुटत आहे. अगदी तोच मुद्दा. समजा शरीराला अतिशय थकवा आला असेल आणि विश्रांतीची गरज असेल, पण स्मार्टवॉच सांगत असेल की आजचे 10,000 स्टेप्स पूर्ण झालेले नाहीयेत. अशा वेळी स्वतःला जबरदस्तीने पळायला लावणे हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे की तोट्याचे? डेटा आणि तंत्रज्ञान आपल्याला दिशा दाखवू शकतात, पण शरीराच्या आवाजाची जागा ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे डेटा आणि शरीराची नैसर्गिक समज यामधला सुवर्ण मध्य कसा साधायचा हा आजच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञान आपला मालक न बनता आपला नोकर कसे राहील हे पाहणे गरजेचे आहे. हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. होय, शरीराचे ऐकणे तितकेच महत्वाचे आहे. आपण यंत्रांवर किती विश्वास ठेवायचा आणि स्वतःच्या शरीराच्या आवाजावर किती, ह्याचा शोध प्रत्येकाने स्वतः घ्यायला हवा. पुस्तकातील विज्ञान आणि स्वतःच्या शरीराची समज यांची सांगड घालणे हेच खरे हॅकिंग हेल्थ असावे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. या विचारप्रवर्तक प्रश्नावर आपण सर्व नक्कीच विचार करू शकतो. अशाच एका नव्या आणि ज्ञानवर्धक विषयासोबत आपण पुन्हा एका सखोल चर्चेत भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःच्या शरीराचे ऐका आणि निरोगी रहा.